नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं वन इंडिया मराठीमध्ये। सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहे आणि याच सणासुदीत सर्व खाद्यतेलाच्या भावात तब्बल 20% वाढ झाली आहे। हे अचानक कसं घडलं, यामागचं कारण काय, याचे ग्राहक आणि शेतकऱ्यांवर काय परिणाम होणार आहेत याची विस्तृत माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सुरुवातीला आपण बघू की 4 दिवसांपूर्वीचे आणि आताच्या खाद्यतेलाच्या दरात कसा फरक पडलाय तो। सोयाबीन तेल वाढीपूर्वी 110 रुपये किलो तर वाढीनंतर 130 रुपये किलो झालाय। शेंगदाणा तेल वाढीपूर्वी 175 रुपये किलो तर वाढीनंतर 185 रुपये किलोने वाढले। सूर्यफूल तेल वाढीपूर्वी 115 रुपये किलो तर वाढीनंतर 130 रुपये किलो इतकं झालंय। या वाढीमुळे साधारण 20 ते 25 रुपयांनी दर वाढले आहेत। केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या आयात शुल्कात 20% वाढ केली आहे, ज्याचा उद्देश देशातील तेल बिया उत्पादकांना प्रोत्साहन देणे आहे। या निर्णयामुळे परदेशातून आयात होणारे तेल महागणार आहे। आयात शुल्क आता 27.5% पर्यंत पोहोचलंय। या निर्णयामुळे देशातील सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल यांसारख्या तेलबियांचं उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। स्थानिक तेलबियांची मागणी आणि किमती वाढणार आहेत। सध्या बाजारात सोयाबीनचे दर प्रति क्विंटल 4,700 ते 5,000 रुपयांच्या दरम्यान आहे, ज्यात 100 ते 200 रुपयांची वाढ झाली आहे। रब्बी हंगामात तेलबियांची पेरणी वाढेल अशी अपेक्षा आहे। मोहरीसारख्या पिकांना चांगला भाव मिळेल। सोयाबीनच्या उत्पादनातून तयार होणाऱ्या सोया केकची निर्यातही वाढेल, ज्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे। दुसरीकडे बासमती तांदळावरील 9.50% निर्यात शुल्कही केंद्र सरकारने हटवलंय। त्यामुळे बासमती तांदळाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अधिक मागणी होईल आणि तांदळाच्या निर्यातीमध्ये देखील वाढ होईल। तर केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे एकीकडे ग्राहकांना थोडे जास्त पैसे मोजावे लागतील, तर दुसरीकडे देशांतर्गत शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढणार आहे आणि रब्बी हंगामात तेलबियांचं उत्पन्न देखील वाढणार आहे। थोडक्यात शेतकऱ्यांचा फायदा व्हावा यासाठी सरकारने खाद्यतेलाच्या दरात वाढ केली आहे। यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा।